आयला कोणाल गिरच्या निघलेले दिसतात ना का कामच झालं. आला तुझा भाऊ आज पिशव्यान घेऊन आलाय म्हणलं आज काहीतरी कार्यक्रम आहे. नमस्कार दाजी, काय चाललंय? हाय तुमच्या आशीर्वादाने बरं चाललंय म्हणायचं. दादा चहा ठेवते तर ये घरात. दुधाचा व्यवसाय कसा काय चाललाय आपला? दूध भेसळ बंद झाल्यापासून दुधाचा धंदा एक नंबर चाललाय, पण शेतीच्या कामामुळे या गायांचा लय लोड होतोय, म्हणून 4-2 गाया कमी करावं म्हणलं. तायडे, आपल्या अण्णांनी एक काम लय भारी केलं बघ. तुझं लग्न आहे ना एका शेतकरी कुटुंबात करून दिलं, लय भारी झालं बघ सगळं. खरं तर दाजी ह्या लग्नाला माझा विरोध होता बरं का. मला एक जॉबवाला मुलगा पाहिजे होता तायडीसाठी, पण नाही तायडे, अण्णाच बरोबर होते. अरे दादा तुला आज कसं आठवलं हे सगळं? अगं तसं नाही ग तायडे, जेव्हा एखादा पाहुणा शेतकऱ्याच्या घरी येतो का नाही, आणि जेव्हा त्याच्या हातात चहाचा कप येतो ना, त्या चहाच्या कपातली साईज सगळं सांगून जाते त्या शेतकऱ्याच्या घरातलं वैभव, त्या घरातलं सुख समाधान वैभव आणि आपुलकी सुद्धा त्या चहाच्या कपातूनच कळते. तायडे, दाजी कुठे गेला आता? अरे काय नाही, मटण आणायला गेलेत दाजी तुझ्यासाठी. अगं तायडे, काय गरज होती का मटण आणायची? राहू दे, तुझं गुण सगळ्याला माहिती आहे मटणाचं. ताजी जेवण बिवण एकदम ओके मध्ये झालं बरं का दाजी. लय तायडीच्या हाताला चो मटण काय करते वे तायडी. हे आता महत्वाच्या मुद्द्यावर येतो बरं का दाजी. काय झालं, आम्हाला जरा शेळ्या पाहिजे होत्या, छोटे 2 शेळ्या असल्या म्हणजे घरची घरी दूध पोरांना प्यायला होईल. शेळ्या वेळेला नंतर आहे ना पाटी बिटी झाले की तुम्हाला आणून पोच करतो परत. फक्त बोकडं झाले जरा ठेवायला लागतात, आम्हाला लागतात, आपल्याला आम्हाला लागतात ते. नारळ तर लय साठलेले दिसतात बाबा, सगळे घरचेच दिसतात. अहो घरचं ते सगळं मजदीग लागलाय, किती सांभाळता त्याला. कुणाल कडपोत मिरच्या कधी तोडल्या ती? कालच तोडल्यात बघा. कुणाल कडपोत. अहो मेवणं पण अजून मिरच्या वाळल्या नाहीत की. अहो दाजी काळजी करू नका, मिरच्या वाळवतो बरोबर. आणि अगं तायडे, ताईचा तुझा काहीतरी फोनवर विषय चालला होता ना ग, ती तुपाचं काहीतरी म्हणत होती बघ. अरे देवा, विसरलेच बाई मी. थांबा आले तूप घेऊन. अगं ती अंडी पण घेऊन ये ग जरा वाईच. हा धर, ह्यात तूप आहे आणि ह्यात अंडी आहेत. येऊ का मी आता? हा तुमचं काय आता सगळं घेऊन झालंय म्हणल्यावर आला तरी चालेल आता. अरे कोंबड आली दादा. पहिलं दाजी आकार संपाय आला या, ते कोंबडे नेसच विसरलो आम्ही. देवा, आमच्या दाजीच्या घरी अशीच भरभराट होत राहू दे, सुख समृद्धी अशीच नांदत राहू दे. म्हणजे आपलं बी वरच्यावर असं वागेल. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. गेला बाई एकदा तुझा भाऊ. तुम्हाला तर माझ्या भावाचं लय कोडं पडतं. हे यार तुझा भाऊ परत आला. हे आता तर पिकअपच घेऊन आलाय. अहो मेवणं आता काय राहिलंय. अहो दाजी पुढे रस्त्यात गेले, अचानक डोक्यात टूप पिटली माझ्या. म्हणजे जरा दाजींचा लोड थोडासा कमी करावा म्हटलं. लोड कमी करायचंय. अहो दाजी, तुम्ही मगाशी नव्हता का म्हणला शेतीच्या कामाचा लय लोड होतो या, 4-2 गाया कमीच करतो. बर मग अहो एवढ्या सोन्यासारख्या गाय आम्ही दुसऱ्याच्या दावणीला जाऊन देतोय, तेव्हा आम्हीच घेऊन जातो की मग. तुझ्या भावा पुढे अक्कल बंद राव, परत येऊन देऊ नको त्याला इकडं.